नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेल मध्ये। तर बघा, आज आपण असे काही प्रश्न बघणार आहोत की जे प्रत्येक स्पर्धा परीक्षेला हमखास असतात, ते म्हणजे हे बुद्धिमत्तावरील प्रश्न। तर बघा, इथं कोणता नंबर येतो, इथं कोणती संख्या येते, तर असे काही क्वेश्चन्स असतात। तर त्यामध्ये मग सर्कल असतो, सर्कल मध्ये काही संख्या दिलेल्या असतात, इथं 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 क्वेश्चन मार्क असतो। तर असेही काही प्रश्न असतात आणि असेही काही प्रश्न असतात। तर आपण आज अशा प्रकारचे काही प्रश्न बघणार आहोत आणि तेही तुम्हाला मी एकदम सोप्या ट्रिकने सांगणार आहे की त्याचे आन्सर कसं लिहायचं असतं। चला तर मग, जर चॅनेलवर अजून नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, इथं आपण संख्या काही घेतलेल्या आहेत। तर बघा, याच्यामध्ये 5, 30, 36, 216 आणि 222। तर इथं अशा संख्या आपण घेतलेल्या आहेत। आता बघा, या संख्यांचं काही ताळमेळ लागतो का आपण बघायचंय पहिल्यांदा। यामधला डिफरन्स अगोदर आपल्याला बघायचा आहे। तर आता या 5 आणि 30 मध्ये डिफरन्स कितीचा आहे। तर बघा, 5 आणि 30 मध्ये डिफरन्स 25 चा येतो। इकडं परत 6 चा डिफरन्स येतो, इथं 25 चा येतो, इथं 6 चा येतो, इकडं तर भरपूर येतो। मग हे काय ताळमेळ लागतो का आपल्याला। तर आपण काय करूया, बुद्धिमत्ता म्हटलं की काय होतं की थोडं बुद्धीला चालना द्यावी लागते आपल्याला, बरोबर। आणि मग त्याचं आन्सर आपल्याला शोधून काढावं लागतं। आता जर इथं आपण 5 चा गुणाकार अशा संख्येशी केला की त्याचं उत्तर 30 यायला पाहिजे। बघा, म्हणजेच 5 चा गुणाकार जर आपण 6 केला तर 5 सख्ख 30 येईल, बरोबर। 5 सख्ख 30 येईल। आता इथं 36 आले, जर आपण या 30 मध्ये जर आपण प्लस पुन्हा 6 केले तर 36 येणार, बरोबर। जर पुन्हा आपण या 36 चा गुणाकार जर आपण 6 केला तर त्याचं उत्तर 216 येईल मित्रांनो, तुम्ही करून बघू शकता। आणि जर पुन्हा याच्यामध्ये ऍड 6 केले तर त्याचं उत्तर 222 येणार आहे। मग या 222 चा गुणाकार जर आपण पुन्हा 6 केला तर त्याचं उत्तर काय येतं आपण बघूया। आता बघा, साइन दोन्ही झाले 12, एक हातचा आला, साइन दोन्ही 12, हा एक 13, 3 एक हातचा आला, साइन दोन्ही 12 आणि एक 13, म्हणजेच 1332। इथं कुठं आहे का 1332 आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 2 आपलं उत्तर येणार आहे। तर बघा, काय केलं आपण इथं पहिल्यांदा क्रिया होती गुणाकारची, नंतर क्रिया झाली मायनसची प्लसची। म्हणजे इथं मल्टिप्लिकेशन 6 केलं, परत प्लस 6 केलं, इथं पुन्हा मल्टिप्लिकेशन 6 केलं, पुन्हा प्लस 6 केलं आणि इथं पुन्हा मल्टिप्लिकेशन 6 केलं आणि आपण त्याचं उत्तर शोधून काढलेलं आहे। तर अशा प्रकारे बघा, असे काही प्रश्न असतात की त्याचं उत्तर आपल्याला पटकन सापडत नाही, त्यामुळे थोडं आपल्याला बुद्धीला आपल्या चालना द्यावी लागते आणि मग आपल्याला त्याचे आन्सर आपण शोधून काढू शकतो। तर अशा प्रकारे आपण याचं उत्तर काढलेलं आहे। तर आपण आता प्रश्न क्रमांक 2 पाहूया। तर बघा मित्रांनो, इथं आपण क्वेश्चन नंबर 2 घेतलेला आहे। तर इथं संख्या काय आहेत बघा, 613, 714, 815, 916, 1017। तर बघा, एकदम सोपा प्रश्न आपण घेतलेला आहे, याचं उत्तर कुणीही सांगू शकेल। तर बघा, इथं काय केले, इथं अगोदर 6 घेतले, नंतर 7 घेतले, नंतर 8 घेतले, नंतर 9 घेतले, मग 10 घेतले, बरोबर। मग आता आपण आपल्या उत्तरामध्ये किती घ्यायला पाहिजे, अगोदर 11 घ्यायला पाहिजे ना। आता इथं आहे 13, मग आहे 14, मग आहे 15, 16, 17, इथं येणार 18। तर अशा प्रकारे याचं उत्तर 1118 हे आलेलं आहे। तर असेही काही प्रश्न येतात की ते सोपे पण असतात, पण कधी कधी आपल्याला ते अवघड सुद्धा वाटतं। तर हा एकदम आपण सोपा प्रश्न घेतला होता। आता आपण थोडासा अवघड प्रश्न घेऊया। तर बघा मित्रांनो, इथं आपण क्वेश्चन नंबर 3 घेतलेला आहे। आता 23, 28, 38, 55 आणि 81। आता इथं काय संख्या येते ते आपल्याला शोधून काढायचं आहे। बघा, तुम्हाला एकदम सोपी ट्रिक मी सांगणार आहे। जर आपल्याला काहीच नाही समजलं, तर फक्त यातला डिफरन्स तरी काढा। अगोदर आपण डिफरन्स काढायला शिकलं पाहिजे आणि मग जर डिफरन्स आपण काढला तर त्याचं उत्तर आपल्याला 100% मिळू शकतं। तर बघा, आता या 23 आणि 28 मध्ये 5 चा डिफरन्स आहे, त्यानंतर 28 आणि 38 मध्ये 10 चा डिफरन्स आहे, त्यानंतर 38 आणि 55 मध्ये 17 चा डिफरन्स आहे आणि 55 आणि 81 मध्ये 26 चा डिफरन्स आहे। बघा, इथे एवढा डिफरन्स आपण काढलेला आहे, पण
इथं 5 आहे, इथं 10 आहे, 17 आहे, 26 आहे, तरी पण याचा ताळमेळ काही लागत नाही. मग अशा वेळी काय करायचं, या डिफरन्सचा सुद्धा पुन्हा तुम्ही डिफरन्स काढू शकता. बघा, जर तुम्हाला हे समजत नसेल तर आता इथं बघा 5 चा फरक आहे, याच्यामध्ये 7 चा फरक आहे आणि याच्यामध्ये 9 चा फरक आहे. म्हणजे इथं फक्त 2 चा फरक आहे याच्यामध्ये, बरोबर. 5, 7, 9. आता इथं किती पाहिजे पुढे, मग 11 पाहिजे. मग या 11 मध्ये हे 26 ऍड करा. 6 आणि 1 7 झाले, 2 आणि 1 3 झाले, उत्तर आलं 37. मग याच्यामध्ये पुन्हा हे 81 ऍड करा, आपल्याला आपलं उत्तर मिळून जातं. 7 आणि 1 8, 8 9 10 11 118. इथं संख्या येईल 118. म्हणजे अशा प्रकारे आपण याचं उत्तर काढलेलं आहे. जर तुम्हाला काहीच कळत नसेल अशा प्रश्नांच्या वेळेला तर डिफरन्स काढा. मग या डिफरन्सचा पण आपल्याला काही जर ताळमेळ लागत नसेल तर पुन्हा तुम्ही या डिफरन्सचा सुद्धा डिफरन्स काढू शकता. मग त्याचं उत्तर आपल्याला नक्कीच मिळू शकतं. तर अशा प्रकारे आपण याचं उत्तर काढलेलं आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तर बघा मित्रांनो, इथं आपण प्रश्न घेतलेला आहे 6, 8, 20, 50 आणि 106. आता इथं कोणती संख्या येते ते आपल्याला शोधायचं आहे. बघा, तुम्हाला मगाशीच मी सांगितलेलं आहे, जर तुम्हाला काहीच नसेल कळत तर तुम्ही यामधला फरक काढू शकता आणि जर ते पण नाही समजलं तर त्या फरकाचा पण फरक तुम्ही काढू शकता. आता बघा, या दोन्हीच्या मध्ये आपण पर्यंत फरक काढूया. यामध्ये 2 चा फरक आहे, यामध्ये 12 चा फरक आहे, यामध्ये 30 चा फरक आहे आणि यामध्ये 50 आणि 106 मध्ये 56 चा फरक आहे, बरोबर. आता इथं बघा 2, 12, 30, 56 यांचा पण काही मेळ नाही लागत, इथं काही कळत नाही आपल्याला याचं पण. मग तुम्ही पुन्हा या डिफरन्सचा पण डिफरन्स तुम्ही काढू शकता. तर बघा, आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं 2 आणि 12 मध्ये, तर यामध्ये 10 चा डिफरन्स आहे. आता पुन्हा 12 आणि 30 मध्ये 18 चा डिफरन्स आहे आणि जर 30 आणि 56 जर तुम्ही बघितलं तर या 30 आणि 56 मध्ये 26 चा डिफरन्स आहे, बरोबर. आता बघा, आता काय करायचं, आता हे पण जर तुम्हाला नाही कळलं, हे पण जर नाही समजलं तर तुम्ही याचा पण डिफरन्स तुम्ही काढू शकता. 10 आणि 18 मध्ये 8 चा फरक आहे, 18 आणि 26 मध्ये सुद्धा 8 चा फरक आहे. इथं 8 इथं 8 सेम आलं. आता काय करायचं, फक्त 26 मध्ये 8 ऍड करा. बघा, 14 4 1 आला, 34 झाले. आता पुन्हा याच्यामध्ये 56 ऍड करा. बघा, 6 आणि 4 10 0 1 आला, 5 आणि 3 8 आणि 1 9 90 झाली. आता 90 मध्ये 106 ऍड करा. फक्त या संख्या त्यामध्ये ऍड करत जायचं, आपलं उत्तर मिळून जातं. 6 9 आणि 1 म्हणजे 196. इथं संख्या येईल 196 आणि हेच आपलं उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, जर तुम्हाला नसेल समजलं तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघू शकता आणि तुम्ही आन्सर कसं काढायचं असतं तर ते तुम्ही एकदम शॉर्ट ट्रिकने आपण पाहतोय आणि तर तुम्ही तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघू शकता आणि तुम्ही तुमचा आन्सर काढू शकता. आता आपण पुढचे काही क्वेश्चन पाहूया. तर बघा मित्रांनो, इथं आपण क्वेश्चन घेतलेला आहे पुढचा 1 4 27 आणि 256. तर बघा, या काय आहेत मित्रांनो, या वर्ग संख्या घन संख्या आहेत. तर आता बघा, 4 हा 2 चा वर्ग आहे, पण 27 काय आहे, मग 27 हे 3 चा घन आहे, 3 चा, बरोबर. आणि 256, तर बघा इथं आपण काय करायचं आहे, इथं आपण घातांक लिहूया पहिल्यांदा. आता बघा, 1 चा घातांक तर 1च असतो, बरोबर. 2 चा दुसरा घात 4 येतो, 3 चा तिसरा घात 27 येतो आणि 4 चा चौथा घात 256 येतो. म्हणजे काय, तर या 2 चा गुणाकार जर 2 केला तर उत्तर येतं 4. 3 चा गुणाकार जर 3 वेळा केला तर उत्तर येतं 27 आणि जर 4 चा गुणाकार 4 वेळा केला तर उत्तर येतं 256. बघा, इथं आपण एक लॉजिक लावू शकतो. आता इथं आपण 1 चा घातांक हा 1च असतो, 2 चा घातांक हा 4 असतो, बरोबर. म्हणजे 2 चा वर्ग 4 असतो. 3 चा तिसरा घात, इथं घातांक म्हणलो आपण 2 चा, तर 2 चा दुसरा घात म्हणू आपण त्याला. 3 चा तिसरा घात 27 असतो, म्हणजे 3 चा घन. 4 चा चौथा घात 256 आहे. मग इथं येणारं जे उत्तर आहे ते 5 चा 5वा घात पाहिजे, बरोबर. बघा, 2 चा दुसरा,
3चा तिसरा, 4चा चौथा आणि इथं 5चा 5वा घात उत्तर आपलं पाहिजे. म्हणजेच 5चा गुणाकार आपण 5 वेळा करायचा आहे. 5चा गुणाकार आपण 5 वेळा करायचा आहे. जर या 5चा गुणाकार आपण 5 वेळा केला तर आपलं उत्तर किती येतं बघा. 5 5 25, 25 5 किती झाले 125 झाले. पुन्हा आपण याचा गुणाकार करू शकतो बघा. हे 5 5 25 म्हणजे 125 आणि पुन्हा 25 याचा आपण गुणाकार करू शकतो बघा. त्याचा आपण गुणाकार केला तर याचं उत्तर 3125 येते मित्रांनो. याचं उत्तर येते 3125. तुम्ही याचा गुणाकार सुद्धा करून बघू शकता. तर बघा अशा प्रकारे आपण याचं आन्सर काढलेलं आहे. तर तुम्ही एकदम सोप्या ट्रिकने याचे आन्सर तुम्ही असं काढू शकता. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तर बघा मित्रांनो इथं आपण एक लास्ट एक्झाम्पल घेतलेला आहे. 3, 11, 27 आणि 59. आता इथं काय संख्या आहे ती आपल्याला शोधायची आहे. तर बघा याच्यामध्ये जर डिफरन्स आपण बघितला तर यामध्ये डिफरन्स बघा 3 आणि 11 मध्ये जर डिफरन्स आपण बघितला तर 8चा डिफरन्स येतो. आता इथं डिफरन्स भरपूर होतो मित्रांनो आणि इथं पण भरपूर होतो. म्हणजे यामध्ये फरक पडतोय डिफरन्स मध्ये बरोबर. मग आता आपण काय करूया आपण अशी संख्या निवडूया की बघा जर आपण 3चा गुणाकार जर 3शी केला तर 3 त्रिक 9 होईल बरोबर. बघा 3 त्रिक 9 होईल आणि 9 मध्ये पुन्हा हे 2 आपल्याला प्लस करायचे. मग 9 10 11 उत्तर येईल. पण 27 मध्ये जर आपण पुन्हा 3शी गुणाकार जर आपण केला 7 त्रिक 21 2 त्यानंतर 3 2 6 7 8 इथं 81 येईल. पण इथे तर उत्तर आपलं वेगळं आलेलं आहे. तर इथं ही ट्रिक आपण यूज नाही करू शकत. जर यामध्ये आपण प्लस 2 केलं तर याचं उत्तर वेगळं येतं. 83 उत्तर याचं येतं. तर हे इथं योग्य नाही होत. तर आपण काय करूया बघा. आपण या 3चा गुणाकार जर 2शी केला तर 3 2 6 होतं बरोबर. आणि जर 6 मध्ये आपण प्लस 5 केलं तर याचं उत्तर 11 येतं. आता त्याप्रमाणे आपण करायचंय. पुन्हा या 11चा गुणाकार आपण 2शी करायचंय बघा. 11 2 22 आणि यामध्ये पुन्हा आपण प्लस 5 करू. याचं उत्तर मग किती येतं तर याचं उत्तर येतं 27 बरोबर. आता या 27चा जर गुणाकार आपण पुन्हा 2शी केला तर 27 2 होतं 54 आणि जर आपण प्लस 5 केले तर किती होतं 59. इथं 59 आहे. आता जर आपण पुन्हा 59 गुणिले जर आपण 2 केलं 9 2 18, 8 हातचा 1 आला 5 2 10 आणि 11 118. याला जर आपण प्लस 5 केलं तर आपल्याला इथं उत्तर मिळणार आहे. तर ते जर बघा इथे जर आपण प्लस 5 केलं तर 8 आणि हे 5 13 होतील. इथं 1 हातचा जाईल 2 आणि 1 म्हणजे 123. इथं संख्या येईल 123. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण याचे आन्सर काढलेला आहे बघा. जर तुम्हाला तुमच्या एक्झामला अशा प्रकारचे काही प्रश्न आले तर तुम्ही त्याचं उत्तर अशा सोप्या ट्रिक्सने सुद्धा लिहू शकता. चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.